वारकरी त्यांचा घरदार सोडून संसार सोडून पंढरपूरच्या वारीला निघतात. मग वारकऱ्यांचा संसार कोण सांभाळतो? तर साक्षात भगवंत हा वारकऱ्यांचा संसार मागे सांभाळत असतो. संत चोखोबाराय यांच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे, जेव्हा संत चोखोबाराय वारीसाठी घरदार सोडून निघाले. पत्नी पोटोशी असताना कोणताही विचार त्यांनी केला नाही, परंतु भगवंताच्या दर्शनाची ओढ त्यांच्या मनी होती, म्हणून ते निघाले. इकडे जेव्हा संत सोयराबाई यांना प्रसूतीच्या वेदना व्हायला लागल्या, तेव्हा तिथे संत चोखोबाराय यांची बहीण आल्या, संत निर्मळाबाई, आणि त्यांनी संत सोयराबाई यांचं बाळंतपण केलं. त्यानंतर जेव्हा वारीचा पूर्ण प्रवास झाल्यानंतर संत चोखोबाराय परत आले आणि त्यांच्यासोबत संत निर्मळाबाई आणि संत बंका महाराज सुद्धा होते. तेव्हा संत सोयराबाईंना कळलं, जर निर्मळाबाई पंढरपूरच्या वारीला गेल्या होत्या तर माझं प्रसूती कोणी केलं, माझं बाळंतपण कोणी केलं? चोखोबाची बहीण झाला सारंगधर, उघडा वहिनी दार हाका मारे. चोखोबाची बहीण साक्षात भगवंत झाला आणि भगवंताने संत सोयराबाईचं बाळंतपण केलं. जर आपण आपलं घरदार आणि संसार सोडून भगवंताच्या प्रेमासाठी पायी प्रवास करत असाल तर भगवंताला आपला संसार सांभाळणं भागच पडतं. याचं हे एक उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत की भगवंतानी जो कोणी त्याच्यासाठी समर्पित होऊन प्रवास करतो, जो कोणी त्याच्याकडे ओढ घेतो, त्याच्याकडे एक पाऊल टाकतो, त्याच्यासाठी भगवंत हा नेहमीच उभा असतो.